मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर T20 विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी तिघांनी टीम इंडियाच्या यशासाठी बाप्पाला साकडं घातलं. T20 विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. सेमीफायनलमधील पहिली लढत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सेमीफायनलचा मुकाबला होईल. दरम्यान आजची लढत जिंकून फायनलचं तिकीट पक्क करण्याचा दोन्ही संघाचा इरादा असेल. T20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका वर्सेस न्यूझीलंडमध्ये दोन्ही संघ उपांत्य फेरीत पुन्हा आमने-सामने आले. दक्षिण आफ्रिका स्पर्धेत अपराजित राहिली आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडला साखळी गटात दक्षिण आफ्रिकेकडून तर सुपर 8च्या लढतीत इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसमोर आफ्रिकेची विजयी घोडदौड राखण्याचं आव्हान असणार असणार. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्टार सलामीवीर स्मृती मानधना महिला एकदिवसीय रँकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीचा स्मृतीला फायदा झालाय. स्मृतीनं 790 गुणांसह अव्वल स्थान पटकावलंय. भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याला मुकणार आहे. वर्क लोड मॅनेजमेंटमुळे रेणुका कसोटी सामन्याला मुकणार आहे. तसंच बीसीसीआयची मेडिकल टीम रेणुकाच्या फिटनेसवर लक्ष ठेवून यावेळी रेणुकाच्या जागी काश्मी गौतमला संघात संधी दिली आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली आहे. लक्ष्य सेननं अत्यंत चुरशीच्या लढतीत चीनच्या शियुकीवर शानदार मात केली. लक्ष्य सेननं ही लढत 23-21, 19-21, 21-17 अशी जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. इस्रायल अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानं आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. इराणमध्ये सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या मशहद शहरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तसंच इमाम खामेनी मशिदीमध्ये 3 दिवस अंतिम निरोपाचा कार्यक्रम होणार आहे. आयतुल्ला खामेनीचा पुत्र मोस्तफा यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्याची सूत्रांची माहिती. इराणच्या तज्ज्ञ सभेकडून मोस्तफा यांची निवड करण्यात आली. तेहरानच्या आझादी चौकात मृत्यूचं तांडव. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झालाय. सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचा इराणचा आरोप आहे. दुबईतील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर अमेरिकन दूतावासाला आग लागली. अमेरिकन दूतावास इराणच्या रडारवर आहे. अमेरिका इस्रायल इराणच्या युद्धाची भारताला जळ बसती, कारण आयात निर्यात ठप्प झाल्यानं व्यापार कात्रीत, तर होर्मुझची खाडी बंद करत इराणकडून आर्थिक नाकाबंदी. भारताकडे 25 दिवस पुरेल एवढंच कच्चं तेल उपलब्ध आहे. भिवंडीच्या मराठेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात 5 ते 6 मार्चला तुकाराम महाराज बीजोत्सव आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं होम हवन, भजन, कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी होळी साजरी केली. यावेळी त्यानं परिवार आणि कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली. तसंच त्यांनी सैफई इथं होळी उत्सवादरम्यान समर्थकांना संबोधित केलं.